तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या विश्व न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज एक आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की इंडिया पोस्ट JDS भरती यामध्ये जे आहे ते जागा निघालेल्या आहेत 28,000. त्यामध्ये भरपूर जणांनी फॉर्म भरलेले आहेत. त्यामध्ये आता करेक्शन विंडो पण चालू होणार आहे, ओपन होणार आहे. ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत. पण आजच्या आपल्या व्हिडिओचा जो मुख्य टॉपिक आहे ते की फर्स्ट मेरिट लिस्ट कधी येणार आहे व कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि रिझल्ट डेट डिक्लेअर्ड म्हणजे कोणती तारीख जी आहे ते फर्स्ट मेरिट लिस्ट येणार आहे. आणि ही जी आहे ती डायरेक्ट नोकरी आहे. यामध्ये तुम्हाला कोणताही इंटरव्ह्यू देण्याची गरज नाही, फक्त तुमच्या 10वीच्या मार्कवरती तुमचं सिलेक्शन होत असतं. तर यामध्ये आपण पुढे जाऊया. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढे जाऊया, आपण पुढे पाहूया. तर येथे जे आहे ते पाहू शकता तुम्ही, इंडिया पोस्ट JDS ऑनलाईन एंगेजमेंट 2026 म्हणजे 2026ची जी आहे ते भरती आहे नोटिफिकेशन. तर यामध्ये महत्त्वपूर्ण तारखा दिलेल्या आहेत, इम्पॉर्टंट डेट्स म्हणजेच युजर रजिस्ट्रेशन जे आहे ते 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026पर्यंत होतं. त्यानंतर सबमिशन ॲप्लिकेशन म्हणजे काल समाप्त झालेलं आहे, 2 फेब्रुवारीपासून ते 16 फेब्रुवारीपर्यंत चालू होतं. यामध्ये तुम्ही भरपूर जणांनी फॉर्म भरलेच असतील अशी मी ग्राह्य धरतो. त्यानंतर एडिट करेक्शन विंडो जे आहे तो 18 आणि 19 तारखेला ओपन होणार आहे. 18 तारखेला ओपन होणार आहे आणि 19 तारखेपर्यंत तुम्ही जे आहे ते तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी झाली असेल किंवा तुम्हाला एडिट करायचं असेल, काही चुकलं असेल तर ते तुम्ही करू शकता. भरपूर जणांच्या काही चुका झालेल्या असतात, ते यामध्ये जे आहे ते तुम्ही लॉग इन करून तुमच्या जे आहे ते चुका वगैरे सुधारू शकता. त्यानंतर इथे जे आहे ते आपण पाहणार आहोत की फर्स्ट मेरिट लिस्ट कधी येणार आहे. तर फर्स्ट मेरिट लिस्ट मित्रांनो, सर्व प्रक्रिया समाप्त झाल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसाच्या नंतर जे आहे ते फर्स्ट मेरिट लिस्ट येण्याचे चान्सेस असतात, म्हणजे येतच असते. तर ही जे भरती आहे ती वर्षातून 2 वेळेस निघते, पण यावेळेस एकच वेळेस निघालेली आहे. यानंतर जे आहे ते भरती 2 वेळेस निघणार आहे. तर 2 वेळेस निघण्यासाठी ही भरती जी आहे ती जानेवारी महिन्याची आहे. तर जानेवारी महिन्याची भरती असल्यामुळे ही भरती 6 महिन्यामध्ये शासनाला समाप्त करून पुढील 6 महिन्यासाठी दुसरी भरती काढावी लागत असते. तर या 6 महिन्यामध्ये जे आहे ते सरकारला सर्व मेरिट लिस्ट ओपन काढावे लागतात मेरिट लिस्ट. म्हणजे यामध्ये ही जी प्रक्रिया आहे ती पटपट प्रक्रिया चालणारी असते. तर यामध्ये 10 ते 15 दिवसाच्या नंतर म्हणजेच 19 तारखेला सर्व प्रक्रिया समाप्त होत आहे, 19 फेब्रुवारीला. तर यामध्ये 10 दिवस जर ॲड केले तर 29 तारीख येत आहे. तर हा महिना जो आहे तो फेब्रुवारीचा आहे. तर यामध्ये 28 तारीख असेल शेवटची. तर यामध्ये जे आहे ते 28 फेब्रुवारीपर्यंत किंवा 28 फेब्रुवारी ते 5 मार्च या दरम्यान फर्स्ट मेरिट लिस्ट येण्याचे चान्सेस आहेत, संभाव्यता आहे. आली तर मेरिट लिस्ट 28 तारखेला सुद्धा येऊ शकते आणि त्यानंतर 5 मार्चला सुद्धा येऊ शकते. तर तुम्ही पाहतच राहणारच आहे. तुमचं जर नाव वगैरे आलं असेल तर तुम्हाला मेल वगैरे येतो. तर तुम्हाला माहीत झाले असेल की 28 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत च्या दरम्यान जे आहे त्याची पहिली मेरिट लिस्ट येणार आहे. त्यानंतर मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कशा प्रकारे टाकून पाहू शकता हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. तर अशा प्रकारे जे आहे ते PDF येत असते. हे PDF जे आहे ते 2025चं आहे, फर्स्ट मेरिट लिस्टचा. त्यामध्ये इथे खाली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या सूचना देखील दिलेल्या असतात. यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की डिव्हिजन ऑफिस, पोस्ट नेम, पोस्ट कम्युनिटी, रजिस्ट्रेशन नंबर, पर्सेंटेज मिळालेले आहे तुम्हाला 10वीला आणि डॉक्युमेंट्स कुठे व्हेरिफिकेशन करायचे हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचं पाहायचं झालं तर इथे पाहू शकता तुम्ही 2 नंबरच्या विद्यार्थ्याचं अहमदनगर डिव्हिजनला तो लागलेला आहे. अहमदनगर कॅम्प SOला त्याची पोस्ट जी आहे ते डाकसेवक आहे, कॅटेगरी अनरिझर्व्ड आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर हा आहे. त्याला मिळालेले मार्क्स 98.4 आहेत आणि व्हेरिफिकेशन करायचं अहमदनगर डिव्हिजनला आहे. अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते तुमचंसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशी PDF असते, यामध्ये तुम्ही पूर्णतः पाहू शकता. गेल्या वेळेसचं जे आहे ते हे कट ऑफ आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कळवा आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही व्हिडिओ
टॉपिकबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर निश्चित कमेंट करा, त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.